सख्या रे. भाग 50. अक्षराला हळुवारपणे बेडवर बसवल्यानंतर अबीरने त्याच्या हातांच्या कोपराने तिचं अर्धशरीर झाकलं आणि तिला त्याच्या खाली आणलं. अक्षराच्या डोळ्यात बघत अबीरचे डोळे देखील क्रिस्टलसारखे चमकले आणि त्याचा श्वास पूर्णपणे बंद झाला. दोघांची अस्वस्थता अस्थिर झाली होती. त्यांच्या हृदयाचे ठेके वेगवान झाले. अक्षराचा चेहरा लाजेने लाल झाला होता, जणू ती पहिल्यांदाच अबीरला मिळवणार होती. इकडे अबीर तिच्या लाजाळू आणि भावनिक डोळ्यांकडे पाहत होता. जणू काही त्याच्या जवळ आल्याने ती खूप प्रभावित झाली होती. त्यामुळे एक अस्वस्थता अबीरलाही ग्रासली होती, पण तरीही तो त्याच्या संवेदना आणि भावनांवर नियंत्रण ठेवत होता संपूर्णपणे. त्याचं शरीर स्पष्टपणे त्याच्या नियंत्रणात होत. त्याच्या अतिरिक्त इच्छा दाबून त्याने अंगठ्याने अक्षराच्या गालावर प्रेमाने फिरवत आदराने म्हणाला, अक्षरा, हे जे काही होत आहे ते फक्त आणि फक्त माझं प्ले. हे सांगताना अबीरला त्याचा घसा बंद झाल्यासारखा वाटला आणि त्याच्या तोंडून फक्त एक शब्द, प्रेम, निघू शकला नाही. त्याला यश मिळालं नाही, त्यामुळे तो आणखी थोडा धडपडला आणि शब्द बदलवून म्हणाला, यावेळेस याची किंमत विचारू नकोस. हा क्षण फक्त माझा आणि तुझा आहे. या फक्त आपल्या दोघांच्या भावना आहेत आणि भावनांचं काहीही मूल्य नसतं. अबीरचा आवाज खूप मृदू होता. एका उत्कट हावभावाने अक्षराच्या शरीरातील प्रत्येक छिद्र थरथरत होतं. तिचे हृदय वेगाने धडधडत होते आणि ती पुन्हा पुन्हा तिच्या पापण्या बंद करून उघडत होती. तिला नेहमी हेच हवं होतं की त्यांच्या भावनेला काही किंमत लावू नये. अबीरचं हे विधान तिच्या मनात घर करून बसलं होतं. जणू ती तिचीच इच्छा होती जी तिला मनापासून हवी होती, आणि आता जेव्हा अबीर स्वतः तिला सांगत होता की आतापासून तो त्यांच्यातील भावनांना किंमत देणार नाही, हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश पसरला होता. अबीर फक्त तिच्याकडे एकटक पाहत होता. काल रात्रीसारखा तिच्या चेहऱ्यावर कसलाही द्वेष किंवा अनिच्छा नाही याची त्याला खात्री पटली तेव्हा तो हिंमत एकवटून हळूच तिच्या कपाळावर वळला. त्याने खाली वाकून तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, मला तुझ्या मध्यधुंद अवस्थेत तुझ्याशी जवळीक वाढवायची नाहीये. म्हणून डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न कर. मी इथेच आहे तुझ्याबरोबर. असं बोलून अबीरने भुवया उंचावल्या. हळूहळू अक्षराच्या शरीरापासून वेगळं होण्यासाठी उठू लागला. त्याच क्षणी अक्षराने अबीरच्या अर्ध्या उघडलेल्या शर्टची कॉलर पकडली आणि ती परत स्वतःवर ओढली. खाली होऊन ती अधीरतेने तिच्या आवाजात म्हणाली, तुम्ही म्हणालात ना की याची काही किंमत लावणार नाहीत. मग माझ्यापासून अंतर का ठेवताय? तुम्ही पुन्हा विचार बदलला आहे का? पुढच्या वेळी तुम्ही पुन्हा माझ्या भावनांची किंमत. ती तेव्हाच एवढं बोलू शकली. अबीरने आपलं बोट तिच्या वेगाने हलणाऱ्या ओठांच्या मध्ये ठेवले आणि म्हणाला, शू शू शू, असं काहीही होणार नाही. अबीरच्या तोंडून हे ऐकून अक्षराने उशीवर विसावलेलं तिचं डोकं अबीरच्या दिशेने उचललं आणि पुढच्याच क्षणात तिच्या शरीरातील सर्व अस्वस्थतेने तिने आपले ओठ त्याच्या ओठांनी झाकले. आजची रात्र पहिलीच अशी होती जेव्हा अबीरने अक्षराजवळ असण्याची प्रत्येक भावना मनापासून अनुभवली होती आणि तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. कदाचित अक्षरा खूप थकली असेल किंवा तिलाही झोप येत असावी, म्हणून सगळं आटोपल्यावर तिने अबीरच्या छातीवर डोकं ठेवून हलकीशी झोप घेतली. पण दुसरीकडे अबीर पूर्ण झोपला नव्हता. तो जागा झाला होता. त्याची नजर फक्त अक्षराकडेच पाहत होती, जी बेभान अवस्थेत त्याच्या मिठीत पडली होती. खूप वेळ अक्षराकडे पाहत राहिल्यावर अबीरच्या लक्षात आलं की तो स्वतःच्या आत श्वास घेत होता. अक्षराच्या डोळ्यांच्या पापण्या किंचित थरथरत होत्या. जणू काही तिचा श्वासोच्छ्वास तिच्या झोपेला त्रास देत होता. अक्षराची तंद्री त्याच्या लक्षात येताच कसलाही विचार न करता तिने ज्या अभिमानाने त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती तो उलगडू नये म्हणून अबीरने श्वास रोखून धरला. श्वास थांबल्याच्या अवघ्या काही मिनिटातच अबीरला त्याच्या अंगात अस्वस्थता जाणवू लागली. त्याला गुदमरल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे त्याने अक्षराच्या डोक्याला तळहाताचा आधार दिला आणि नंतर तिला छातीवर थोडंवर उचलून त्याच्या बाजूला झोपवलं आणि तो श्वास घेऊ लागला. अक्षराला हातात घेऊन त्याने तिचं डोकं आपल्या छातीत लपवलं आणि मोठ्या आरामाने डोळे मिटले. लंडनमध्ये नैनिका 2 दिवस हॉटेलमध्ये राहिल्याने आता तिला तिच्या डॅडच्या बंगल्यावर परत जावं लागणार होतं, किंवा मनवीर हे तिला येथून जाण्याचं कारण असू शकतं. पण तिची बॅग पॅक करून ती खोली सोडू लागली आणि मग तिची नजर तिच्या खोलीबाहेर उभ्या असलेल्या मनवीरवर पडली. त्याचे हलके लाल डोळे आणि चेहऱ्यावरचा निस्तेजपणा पाहून मनवीरने आदल्या रात्री काय केलं असेल याचा अंदाज यायला एक सेकंदही लागला नाही की तो तसाच एका जागेवर उभा राहून होता.
नैनिकाला बाहेर येताना पाहून मनवीरचे डोळे लगेच चमकले आणि त्याने आपला सुन्न झालेला पाय पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पायात सध्या जीव नसतानाही तो त्याच्या नात्याची वाईट अवस्था आणि नैनिकाला सोडून गेल्यामुळे स्वतःमध्ये गुदमरत तो रात्रभर त्या जागेवर उभा राहून होता. पण त्याचं मन फक्त नैनिका आणि त्याच्या बाळाभोवतीच फिरत होतं. चेहऱ्यावर लाज आणून तो नैनिकाच्या समोर उभा राहिल्यावर अचानक त्याचे डोळे भरून आले आणि त्याने हात वर करून नैनिकाच्या गालाला स्पर्श केला. पण बदल्यात नैनिकाने त्याच्याकडे रिकाम्या नजरेने पाहून एक पाऊल मागे घेतलं आणि लय न लावता म्हणाली, मला माहीत आहे तुला 1 वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप होत आहे. पण मी त्यात काहीही करू शकत नाही. 1 वर्षापूर्वी मी वाईट काळातून जात होते आणि त्या वाईट काळात मी शिकले की जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझी किती काळजी आहे. कदाचित देव यामुळे लोकांच्या आयुष्यात वाईट दिवस पाठवतो. मनवीरने खोल आणि उदास उसासा टाकत तिचं नाव घेतलं. जणू नैनिकाचा भक्कम ढोंग त्याच्या हृदयाला दुखावत होता. त्यामुळे नैनिकाने हात दाखवून त्याला थांबण्याचा इशारा केला आणि परत म्हणू लागली, राहू दे मनवीर. राहू दे. सगळं काही. आपली सोबत फक्त आपल्या बाळाच्या मृत्यूपर्यंतच होती हे मान्य करूया. खूप रडू झालं माझं तुझ्यासाठी. तुझा मागे मी स्वतःला खूप बर्बाद केलं. आता मी सुरुवातीपासून सर्व काही सुरू करेल. पण यावेळी मी कोणावर प्रेम करणार नाही. तिचं बोलणं संपवून नैनिकाने मनवीरची नजर तिच्या अश्रूंवर पडू नये म्हणून तिच्या पापण्या खाली केल्या आणि स्वतःला खंबीर असल्याचं दाखवत तिथून निघून गेली. त्यामुळे तिच्या आवाजाच्या किंचित कंपनाने मनवीरला समजलं की ती रडत आहे. म्हणून नैनिका तिची छोटी ट्रॉली बॅग ओढत पुढे सरकू लागली तेव्हा मनवीरने पटकन नैनिकाला मागून मिठी मारली आणि तिच्या कमरेभोवती हात फिरवला आणि अस्वस्थतेने भरलेल्या आवाजात, मला माझी प्रत्येक चूक सुधारायची आहे. तू मला चान्स देशील ना? प्लीज. नाही, माझ्याकडे अजून हृदय पुन्हा एकदा तोडण्यासाठी एकही हृदय उरलं नाहीये. मी सर्व काही गमावून जगायला शिकले आहे आणि मला माझं आयुष्य असंच जगायचं आहे. कोणाच्याही आधाराशिवाय. हे बोलून झाल्यावर नैनिकाने त्याच्या दोन्ही हातांवर दबाव आणून जबरदस्तीने त्याला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिच्या पापण्या आणि डोळ्यांमधून तिचे अश्रू पुसले. क्षणभर खोल आणि वेदनांनी भरलेला श्वास घेतला. तिने तिच्या हृदयात उठलेल्या भावनांच्या विचित्र लहरीवर नियंत्रण ठेवलं आणि मनवीरकडे वळून त्याच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहत राहिली. दुसऱ्याच क्षणी तिने गळ्यात घातलेलं स्वतः बनवलेले लॉकेट काढून ते हळूहळू मनवीरच्या गळ्यात घालायला सुरुवात केली. तिच्या टाका खाली करून तिने आता मनवीरच्या गळ्यात चमकत असलेल्या लॉकेटकडे पाहिलं. चेहऱ्यावर खोट आनंदी हास्य घेऊन ती म्हणाली, मनवीर, तुझ्या लग्नाची भेट. तुझ्यानंतर मी फक्त हेच पाहिलं रात्रंदिवस. पण तुझ्या भावी बायकोच्या नजरेपासून दूर ठेव कारण त्यात आपल्या प्रेमाचं एक छोटंसं चित्र आहे आणि फक्त आनंदाने जग. बोलून ती वळली आणि निघायला पाऊल टाकण्यापूर्वी पुन्हा म्हणाली, मुंबईत आल्यावर पुन्हा भेटायला येऊ नकोस. तुला दुसऱ्यासोबत बघून मी जगू शकणार नाही. हे ऐकून मनवीरच्या डोळ्यासमोर सर्व काही अस्पष्ट झालं आणि त्याच अस्पष्टतेत त्याने नैनिकाला प्रत्येक पावलाने स्वतःपासून दूर जाताना पाहिलं. त्याला जरी तिला थांबवायचं असलं तरी लाचारीने बघण्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. वर्षभरापूर्वी त्याची चूक झाली होती. त्यामुळे तिला पुढे जाण्यापासून थांबवण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तो फक्त गप्प होता त्याच्या दुःखात. इकडे मुंबईत आज वीकेंड होता. त्यामुळे आरोहीला ऑफिस जायचं नव्हतं. त्यामुळे ती आळशी मांजरासारखी तिच्या खोलीच्या बेडवर होऊन होती. ती जागी असली तरी तिथून हलायची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात तिला तिचा फोन वाजल्याचा आवाज आला आणि तिने फोन उचलला आणि स्क्रीनकडे पाहिलं. तिथे स्क्रीनवर कॉल करणाऱ्याचं नाव स्पष्ट लिहिलं होतं, प्रेम. पटकन कॉल रिसीव्ह केल्यावर आरोही उत्सुकतेने म्हणाली, हा हॅलो प्रेम. उठलीस का? खूप पटकन फोन उचलला. फोनच्या पलीकडून प्रेमचा हसणारा आवाज आला. हो, मी उठलेच होते. पण तुझं ऐकण्याआधी मला तुला विचारायचं आहे की तू माझ्यासोबत शॉपिंगला येशील का? आज वीकेंड आहे. आज मी माझ्या कमाईतील अर्धा हिस्सा खर्च करेल आणि एक श्रीमंत मुलगी तिचे पैसे कसे खर्च करते ते तू पाहशील. आरोही बेडवर उठून सरळ बसताना म्हणाली, ठीक आहे. रेड होऊन ये, मी तुझ्या घरासमोर आहे. सुट्टी संपण्यापूर्वी मला तुला काही सांगायचं आहे. उशीर करू नकोस, प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनमोल आहे. प्रेम म्हणाला, ठीक आहे, थांब. मी फक्त 10 मिनिटात येते. एवढं बोलून आरोहीने फोन कट केला आणि अंग उजवीकडे वळवून ती उभी राहिली.
10 मिनिटांनंतर आरोहीने शावर घेऊन तिचा आवडत व्हाईट लांब फ्रॉक आणि त्यावर एक जॅकेट आणि नेहमीपेक्षा थोडा जास्त मेकअप करून ती रूममधून बाहेर आली. तिचा मेकअप आणि नवीन ड्रेस पाहून तिच्या मामीने बाहेर जाण्याआधी तिला आडवल, कुठे जातेय सवारी? रविवारीही घरी राहावंस वाटत नाहीये का? आईशिवाय वाढली आहेस तर थोडी फार तरी सुसंस्कृत नाही आहेस का? दारातून बाहेर पडण्याआधी मावशीने अडवलं तेव्हा आरोहीने तिचं शरीर तिच्याकडे वळवलं आणि हसत म्हणाल, काय मामी? मी शॉपिंगला जात होती. सण किती जवळ आहे, तुझ्यासाठी खूप साड्या घ्यायच्या आहेत. आरोही एवढंच म्हणाली तितक्यात तिची मामी मध्येच ओरडली आणि म्हणाली, शॉपिंग? तू माझ्यासाठी साडी कशाला घेशील? 10 मिनिट थांबा, मी पण रेड होऊन येते, मग आपण एकत्र जाऊ. मामीला खोलीत जाताना पाहून आरोही काही मिनिटं तिची सुटका करण्याचा मार्ग विचारात उभी राहिली. ती प्रेमसोबत शॉपिंगला जात होती त्यामुळे तिला मामीला सोबत घ्यायचं नव्हतं. कारण तिला भीती वाटत होती की तिच्या मामीने तिला एखाद्या मुलासोबत फिरताना पाहिलं तर ती विचित्र प्रतिक्रिया देईल. म्हणून तिने आवाज न करता घराच्या मुख्य गेटमधून बाहेर पडली आणि प्रेमच्या गाडीजवळ जाण्यासाठी वेगाने पळू लागली. त्याच्या गाडीत बसलेला प्रेम तिला त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये धावताना पाहत होता. अचानक त्याच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाढू लागले आणि त्याची नजर आरोहीच्या चेहऱ्यावरच्या मिश्किल हास्याकडे गेली. प्रेमने फक्त एकच मुलगी पाहिली होती आणि तिला वेळ दिला होता, ती एकुलती एक आरोही होती. जरी त्याने तिला कधीच एका मैत्रिणीपेक्षा जास्त वागणूक दिली नाही, पण जेव्हा त्याने हवाई दलाची नोकरी सुरू केली तेव्हा तो इंदूरला जायला निघाला तेव्हा त्याला कळलं आरोही त्याच्यासाठी किती महत्त्वाची होती आणि प्रत्येक क्षणी तो तिला किती मिस करत होता. इकडे वेगाने धावत असल्याने आरोही पटकन गाडीजवळ पोहोचली आणि धडधडत काचेवर ठोठावू लागली. त्यामुळे प्रेमने लगेचच सर्व प्रेमळ विचारातून बाहेर होऊन दार उघडलं आणि आरोहीला बसायला सांगितलं. क्या बात आई, आज माझ्या शेजारी बसलेली मुलगी लहानपणी जितकी विचित्र दिसत होती तितकी दिसत नाहीये. हे सगळं माझ्यामुळेच आहे का? प्रेम त्याच्या गाडीत ठेवलेली पाण्याची बाटली आरोहीकडे देताना म्हणाला, मी स्वप्नातही तुझ्यासाठी सजणार नाही. हे तर दुसऱ्यासाठी आहे. शॉपिंगला जाण्यापूर्वी मला बिर्ला मूषक जायचं आहे. मला काही फाईल्सवर नीलची सही हवी आहे. मला फक्त त्याला दाखवायचं आहे की मी देखील सुंदर आहे. केस मागे करत आरोही म्हणाली. आरोहीचं बोलणं ऐकत असताना प्रेमच्या लक्षात आलं की आरोही नील नावाच्या मुलावर खूप प्रभावित झाली आहे आणि त्याच्यासाठी खेळ आहे. म्हणून त्याने ताबडतोब रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि मनातली भीती दूर केली. प्रश्नांनी गुंडाळलेला तो आरोहीला विचारू लागला, नील कोण? तू त्याला का दाखवायला खेळ झाली आहेस? तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? तुम्ही दोघं किती दिवसांपासून डेट करत आहात? हे सर्व माझ्या गेल्यापासून सुरू झालं आहे का? दुहेरी अवतरण चिन्ह. आरोही आश्चर्यचकित होऊन, ही कसली प्रतिक्रिया आहे? नील माझा आजवर माझा बॉयफ्रेंड नाहीये. आणि तो कधीच नसणार असं वाटतंय. ते खूप वेगळे आहेत. ते फक्त माझ्याशी भांडता. ते कधीच मला स्पेशल फील करवत नाही. आणि ही वेगळी गोष्ट आहे की मी माझं पहिलं किस त्यांच्यासोबत शेअर केलं. म्हणजे तू त्याला किस पण केलं? प्रेम आश्चर्याने ओरडला. आरोही पटकन तिचे शब्द बदलते. ते एक वेळा चुकीने तिथे गेले. पण नीलला त्याचा काहीच फरक पडत नाही. आणि तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावरील प्रतिक्रियेवरून असं दिसत की ते किस तुझ्यासाठी सर्वस्व आहे. प्रेम दुःखी भावनेने म्हणाला, त्यासह माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. नील आणि त्याच्या जवळ असण्याची भावना मी विसरू शकत नाही. आरोही म्हणाली. या सर्व गोष्टींनी आरोहीच नीलवर प्रेम आहे हे प्रेमला कळलं. या क्षणी त्याला असं वाटलं की त्याचं हृदय एखाद्या धारदार खंजिरावर ठेवलं आहे आणि त्याच्या बालपणातील सर्वात मौल्यवान व्यक्तीला गमावलं आहे. तथापि त्याने आरोहीला आपल्या दुखत असलेल्या मनातील वेदना व्यक्त करू दिल्या नाही आणि चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाला, नीलशी माझी ओळख करून द्यायची नाहीये का? मलाही माझ्या फ्रेंडच्या प्रेमाला बघायचं आहे. भेटवेल, पण आधी आपण बिर्ला मॅन्शनला जाऊ. मी तुला रस्ता दाखवते. आरोही शांत भावनेने म्हणाली. बंगलोरमध्ये ज्या क्षणी अबीरने सकाळी डोळे उघडले त्या क्षणी त्याने अक्षराकडे पाहिलं, जे अजूनही त्याच्या मिठीत होती. ती अजूनही झोपलेली होती म्हणून तो न डगमगता तिच्या चेहऱ्याजवळ तो पुढे पोहोचला आणि मग त्याला त्याच्या हाताच्या बोटाखाली उबदार काहीतरी जाणवलं. जेव्हा त्याने अक्षराच्या चेहऱ्याच्या भागाला स्पर्श केला तेव्हा त्याला जाणवलं की तो कोणत्याही द्वेषाशिवाय तिला त्याच्या मिठीत घेऊन झोपला होता. हा त्याच्यासाठी एक नवीन आणि अनोखा अनुभव होता.
प्रेमाची एक उबदार भावना त्याच्या संपूर्ण शरीरात गुरफटलेली दिसत होती. अबीर हा त्याच्या आयुष्यात कधीच भावनाप्रधान व्यक्ती नव्हता. पण यावेळी त्याच्या डोळ्यात ओलावा स्पष्ट दिसत होता. तो जेव्हापासून जागा झाला तेव्हापासून झोपेतून उठून तो अक्षराकडे टक लावून पाहत होता, जणू काही तो तिला मिळवू शकत नाही. काल रात्री अबीरनेच तिला त्याच्या हातावर झोपवलं होतं आणि रात्रभर तो त्याच स्थितीत राहिला होता. त्यामुळे त्याचे हात सुन्न झाले होते, पण त्याला एक इंचही हालचाल करायची नव्हती. तब्बल 10 मिनिटे अक्षराला असंच पाहिल्यानंतर अचानक त्याचा फोन वाजू लागला. मग अबीरने काळजीपूर्वक तिचं डोकं आपल्या हाताने वर केलं आणि उशीवर ठेवून त्याने तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस दिलं आणि बेडवरून उठला. फोनवर राघवने त्याला सांगितलं की अक्षराची बॅग सापडली आहे. त्यामुळे अबीर मिसेस सेनला भेटून प्रोजेक्टबद्दल चर्चा करायला रेडी झाला. रूममधून बाहेर पडण्यापूर्वी त्याने अक्षराला जाग आल्यावर काहीतरी खाण्याची ऑर्डर दिली आणि थर्मोफ्लेकमध्ये ठेवली. शेवटी खोलीतून बाहेर तो पडणारच होता, पण खोलीच्या दारात पोहोचताच त्याला आदल्या रात्री अक्षराला दिलेलं वचन आठवलं. अक्षराने त्याला कसं सांगितलं होतं की जेव्हा ते रात्री सोबत असतात आणि सकाळी उठल्यावर तिला तो तिच्या शेजारी दिसत नाही, मग तिला रडावंस वाटतं. म्हणून तो परत बेडरूमच्या दिशेने आला. खोलीत शिरताच त्याने अक्षराच्या निरागस झोपलेल्या चेहऱ्यावर एक कटाक्ष टाकला आणि पुढच्याच क्षणात तो लांब लांब पावलं टाकत बेडच्या दिशेने सरकला. चकाकणाऱ्या टाईल्सवर गुडघे टेकून बसून झोपलेल्या अक्षरावर ब्लँकेट टाकली. बेडवर त्याने ते समायोजित केलं आणि थोडासा संकोच करत हलक्या आवाजात म्हणाला, मी मी मिसेस सेनला प्रोजेक्ट डिटेल्स द्यायला जातोय. उठल्यावर मी तुझ्या शेजारी नाहीये हे बघून रडायची गरज नाहीये. अबीर इतक्या खालच्या आवाजात बोलला होता की झोपलेली अक्षरा त्याच्या आवाजातून उठूही शकत नव्हती. कदाचित तो तिला हे स्पष्ट करू इच्छित नव्हता की तो तिच्याशी सहमत आहे. आणि त्याला त्याचं वचन मोडायचं नव्हतं, म्हणून तो तिच्या समोर बसला आणि हळू आवाजात तिला म्हणाला की तो तिला सोडून जात नाहीये. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? आय नो, छोटा आहे पण जसा टाइम मिळतोय तसं लिहते. बघूया अक्षरा उठल्यावर काय रिॲक्ट करते. तिला आठवेल का रात्री तिने काय काय केलं ते. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे.